ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची बैठक आज पार पडली। या बैठकीत महायुतीचे उमेदवार नरेश मस्केंसह आमदार गणेश नाईक, रवींद्र फाटक, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले। भाजपा पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्यासोबत भाजपाची पहिलीच बैठक पार पडली। एकत्र भेट घेतली आणि माननीय गणेश नाईक साहेब यांनी सगळ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत। काही नाराजगी होती याच्या अगोदर, ते सर्व दूर झालेली आहे आजच्या बैठकीनंतर। आपण कुठेतरी कधी पण पुढचा विचार करूया। जर नाराजगी असती तर गेले 2 दिवस गणेश नाईक साहेब, संपूर्ण नाईक फॅमिली, भाजपाचे नगरसेवक, भाजपाचे पदाधिकारी भर उन्हामध्ये रस्त्यावर उतरलेच नसते। त्यामुळे नाराजगी आणि ह्याचा विषयच नाही आहे। सुरुवातीला नैराश्य होतं हे तुम्हाला लपलेलं नाही, पण त्याच्यानंतर आम्ही या कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टता दिली, त्या लोकांना त्याचं महत्त्व समजून सांगितलं आणि आज नवी मुंबईतला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सर्वार्थानं त्या ठिकाणी कामाला लागलेला आहे। भविष्यकाळामध्ये येणाऱ्या चांगल्या सर्व गोष्टी घडण्याकरता ही महायुती मजबूत राहिली पाहिजे आणि म्हणून त्याकरता नरेशजी मस्के यांचं निवडून जाणं गरजेचं आहे। त्याकरता सगळ्यांनी कामाला लागावं अशा प्रकारचं आव्हान मी कार्यकर्त्यांना केले।